स्वागत आहे आमच्या सर्वांच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे नुसती बंका. माझ्या नको यांच्यावर व्हिडिओ घे. चार वाजतील चांगला जाता उद्घाटन झाला असता आता मस्तपैकी पद्धतशीर. अशा प्रकारे आजची ट्रिप कुठं आपली कलावंती दुर्गाला जायला म्हणजे मजा ही फक्त अशी रात्रीची ट्रेकिंग करायची आणि सकाळी पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी तिथं वरती जायचं. असं जो तिथला व्ह्यू असतो ना आणि एकदम सुंदर तो दिसेल आपल्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना दिसेल. आणि मी तर आता फर्स्ट टाइम चाललोय. मी याच्या आधी कधीच गेलो होतो कलावंती, फक्त नाव ऐकून होतो आणि तिकडची जी होती सगळं ऐकून होतो, कधी गेलो नाही. आज एक्सपिरियन्स घ्यायला फर्स्ट टाइम चाललेलो. पनवेल पासून पहिलाच टाइम आहे. पनवेल पासून काय लांब नाही. आपण एकदा आपल्या शिवजयंतीला ज्योत पण आणली. ठीक आहे, पनवेल पासून काही लांब नाही, एक जवळपास अर्धा पाऊण तासाचा रस्ता इथून पनवेल पासून चाललेलो आपण कारने, पण काही दगाबाज मुलं. तर सध्या आता दोन वाजून 9 मिनिटं झाले. अजून 21 मिनिटं बाकी आहेत. प्लॅन आपला कारल्यालाच जाणार आहेत. अशा लोकांच्या विषय नको काढायला. मेन म्हणजे तर बाई पण आमच्यात असं नाही. बाईने बोलला करणे काय तो करणे काय, भाईने बोला करणे का तो करणे का, भाई बोला जाने का है तो जाने का. एखाद्याचा अंग दुखतोय, एक जण बोलतोय एकदम गड सरळ आहे. हे बघा, ज्याच्या मनात खरं जायची इच्छा असेल ना तो कसाही जातो. बस विषय संपला. बाकी तुम्ही गद्दार झाले, दलिंदर लोक दलिंगत असतील ना, तुम्ही पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात कंट्रोल. अशा प्रकारे आपण पहिल्या ब्लॉगची सुरुवात ही महाराजांच्या आशीर्वादाने केली आणि आजचा दुसरा हा ब्लॉग हा सुद्धा एखाद्या गडावरच जाऊन करणार आहोत. बाकीची मजा तुम्ही बघायलाच पुढे. मनात फक्त एवढंच येतं की आपण ज्या रोडने चाललो ना ते कुत्रे मागे नाही लागले जातात. त्यामुळे आपल्याला काठीची पण सोय ठेवली पाहिजे. हो भाऊ, लोकले छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. अशा प्रकारे 15 मिनिटात आपण एक स्टॉप घेतला. वाजले किती आणि चहा पिऊन मोकळे झाले. आता वाजले 2:45 आणि आम्हाला पुढचा रस्ता माहित नाही कुठं जायचं. मेन म्हणजे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, आम्हाला रस्ताच माहिती नाही कसं जायचंय. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पुढे गेला तर नेटवर्कच नाहीये. खालून नाही वाटतंय, त्याच्या खालून नाही रस्ता. आता बघू कसं पोहोचतोय आपण तिथपर्यंत. प्रॉब्लेम नाही, रस्ता पण एकदम भयानक आहे, अंधार आहे. हे चढल का? चढणार नाही चढणार आहे. हो भाई 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 मला वाटत चढल. ॲक्सेस आहे भाई, 125 नवीन आहे. तसं ड्रायव्हर पण पाहिजे रे. अच्छा हमको सिखा रिया है. पायथ्याशी पोहोचलो आम्ही आता जस्ट.
धर्मा किती किलोमीटर आहे आपल्याला अजून? भाई बहुत रिस्की आहे इधर. ठीक आहे, मजा येईल. हा रस्ता हा वरती जाईल का रोड तो? हाच रस्ता जातो रे, असं मला इथून वाटतं रस्ता आहे. बघ नाही, असं पुढं. रस्ता आहे इथून टॉर्च मारून इथून मागून. बाई रस्ता कुठून आहे? दादा रस्ता माहिती आहे का? लोकल नाही तुम्ही, लोकल इथले. रस्ता हाच आहे रे, हाच रस्ता आहे. असं केलं तर 5 वाजतील वरती पोहोचायला. पाहत नाही तर पाहत माझ्या या गोष्टी तिघत आहेत. कोणच ना आज होत भाई, एक माणूस फिरत नाही, फक्त हा शेरू आहे आपला भाऊ. ना कोण सांगणार आहे ना कोण ऐकणार आहे. नेक द टर्न मेक द टर्न म्हणजे तू बोलते जागेवर गोल फिर. राईट. इथून तर रस्ता नाहीच आहे, पण इथूनच रस्ता चला आपण ट्राय करू. चल ये घुसू. चला काही प्रॉब्लेम होत नाही. चल. होईल ते होईल. पोचायचं तर वरतीच कसं पण. आहे ना रोड. अरे बाई तू आलाय का आधी? अरे बापरे. हा माया, हा हिने मला कितीला फोन केला विचार? हा 8ला फोन केला. संध्याकाळी का? हे बरं रस्ता. हाय ना? ते दादा बोलते इथून बाईक जाते ना वरती. ओके. अरे बा हा रोड होता. पण हा इथून नाही लागत, तिथून पुढून खाली. ठीक आहे. ना पायऱ्या ना कुछ नाही बाई, पण थकवा लागला सटक्याला. मजा येते भाई. थकवा डायरेक्ट कालजान गेला. कालजान. ते पण आहे. रायगडला पण गेलो. मावळा टी शर्ट होती. इथं पण आलो. मावळा टी शर्ट. झालेलं पण आपल्याला. हा आपण जर बसलोय किल्ला हा यापुढे कुठलेही गड किल्ले असतील ना त्यासाठी मावळा. घाम फुटला बाई. खालून एवढ्या मेहनत घेऊन इथपर्यंत चढत आलो. तर आलेलं आहे. पण मजा आली. अजून भरत जायचंय. नाही ठीक आहे, मजा येईल. खालून एवढं मेहनत घेऊन इथपर्यंत चढत आलो. नंतर इथं बघितलं काय आहे? आता येऊन बघितलं का कलावंती दुर्गाचं नाव आत्ता लागलंय. आणि ते थोडा सगळ्यात मोठी मजा म्हणजे ना, आम्ही इथपर्यंत आलो एकदम चालत. हा साहेब काय म्हणून बसा. आहे ना हो बसलो सिमेंटच्या पाईपवर बसलो. दिसतंय दादा रस्ता. येतो चला. हा झिरली काय म्हणता? पण मजा आली. मजा येते. मजा आया. काय म्हणता? एक घर लागला, एक हॉटेल. हा हा आता आहे ना, एक हॉटेल लागलं फोन कट केला. बघ ना, हा डॉगी शेट आहे बाई. कुठून आपल्यासोबत आला? जवळपास तो 24 मिनिटं झाले आपल्यासोबत चालतोय तो. त्याला 4 पाय आहेत बाई. हो आपल्याला 2च पाय आहेत. कुछ भी चांदण्या दिसतात फक्त, बॅटरी दिसत नाही. हे कुठं दिसले? टॉर्च दिसली का आमची? अरे कुठे दिसतच नाही. होय ते टॉर्च मारलं. हा साहेब असा आहे बघ. खाली कर ते दाखवलं बरं. हे समोरचा बुरुज सारखा दिसतोय बघ, त्याच्यावर टॉर्च मारतो. यो सगळ्यात कॉर्नर वाला वरचा. हा हायला. आणि आपल्याला काय बोलतात दादा माहितीये का? आलो तुम्ही जवळच आलो बोलते. आता अर्धा पाऊण तास. चला लवकर जाऊया. परत आपल्याला आरती पण हाती नाही लागणार. आणि हे 4:30 वाजले. 5:30 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण. चल आले. चल हे दादू तू सेन्सर सोडून आला रे तुझा. अशा प्रकारे प्रथमेश दादा आम्हाला तो जॉईन झालेत. याच्या पुढचा प्रवास त्यांच्यासोबत करायचा आहे. मार्गदर्शन आम्हाला तेच करणार आहेत. आता ते गेलेत पाणी शोधायला. एवढ्या पहाटे वाजलेत किती? 4:45. लोकांचं दार ठोकून आमच्यासाठी पाण्याची सोय करायला. आपले काम करून तुला मला दोरी बांधे. कसं चालायचं असं? हा वरती मारत जा. असं हे चढायचं आपल्याला. सरळ आणि ते पण असं नाही, एवढ्यावर नाही. हा एवढं असं. ठीक आहे. उभं राहण्यासारख्या जागा आहे ना.
आज हा महाराजांना हार चालवलाय. आज हा मानाचा हार आहे. छत्रपती शिवरायांना हा मानाचा हार आपण आज अर्पण करणार आहे. जय श्री शंभू. त्यासाठी एवढीच मेहनत बाकी आहे ना तुला? एवढी मेहनत माझ्या कॅमेऱ्यात दिसत पण नाही. चला पुढच्या वेळेस किल्ल्यावरती जाताना जरा काही गोष्टी सांगते असू द्या. होय, कॅमेरा बंद करावा लागेल मला असं वाटतंय. ठीक आहे, बाकीचा प्रवास वरती गेल्यावर दाखवूया. इकडे पण बघ रे, डोकं नको. सर सेनापती महेश नाईक जी पधारे है. छत्रपती शिवाजी महाराज के विचारों का. अरे बापरे, पोचलो. मित्रांनो बघू शकता ही अशा प्रकारची ट्रेकिंग. आणि ह्या जो व्यक्ती पहिल्यांदा आलेला आहे त्याच्या मागचा पण पहिल्यांदा आलेला आहे. पहिल्यांदा असं वाटत ना पहिल्यांदा आल्यावर का. पण त्यांच्या मागचा हा जो चेहरा आहे, ह्या चेहऱ्याच्या माग काय भरपूर एक राज आहे. मोठी या किल्ल्याच्या बाबतीतली काय म्हणतात त्याला ते संवर्धना बाबतीत. आणि काय म्हणायचं त्याला दुसरं आता आठवत नाही. अशा या पायऱ्या बघून अयो व्हिडिओ मध्ये आली पाहिजे. अयो झोपडं फुटलं वाटतं. पाण्याची बॉटल घे ना वरती. मोबाईल नाही घोळ केला. काय झालं? मोबाईल द्यायचे ना, घ्यायचे. चढलो उतरतो ना काय काय नाही, नॉर्मल आहे. महाराज आले तर आपण काय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. बोल मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणागताचा राया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणागताचा राया. अस्तकदम अस्तकदम वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राष्ट्रमाता स्वराज्य माता राजमाता जिजाऊ साहेबांचा, राजमाता जिजाऊ साहेबांचा महाराज. गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा, युवराज धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद रणवीर धुरंधर मुघल संवारक शिवपुत्र रुद्र शंभू युवराज छत्रपती शंभूराजांचा, युवराज छत्रपती शंभूराजांचा, युवराज छत्रपती शंभूराजांचा. पार्वती पदय भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक, भगताच्या घरी गोंधळाला एक, गोंधळाला एक, गोंधळाला एक, गोंधळाला एक, मानकुंकवाचा एक, गोंधळाला एक, मानकुंकवाचा एक, गोंधळाला एक, मानकुंकवाचा एक. या रायगडावरती कलावंती दुर्गावरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराजाची शान आहे, रायगड किल्ला महाराजाची शान आहे, रायगड किल्ला महाराजाची शान आहे. धर्मरक्षणाची सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने दिनाले महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार. उघडण्या स्वातंत्र्याचे दार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार, बंके शुभाची तलवार, बंके शुभाची तलवार. तेच विचार पुढच्या पिढीला दिले आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं. धर्मासाठी म्हणजेच राष्ट्रासाठी, आणि या राष्ट्राचा म्हणजेच भारत मातेचा जयघोष झाला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी जयघोष करतो. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी गंगा है, इसका कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए और मरेंगे भी तो भारत के लिए, और हमारे मरने के बाद हमारे अस्थियों को अगर कोई कान लगाकर सुनेगा तो
तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, हरे हरे महादेव, हरे हरे महादेव, जय शिवराय. मध्ये प्रातस्मरणीय राम आणि कृष्णाच्या नंतर तिसरं नाव जे येईल ते राजा आपले पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. हे आपलं ऊर्जा स्थान आहे. हे गडकोट आपलं ऊर्जा स्थान आहेत, शक्तीपीठ आहेत, आपली खरी मंदिरं आहेत. हे जे राजाने ते स्वराज्य राखलं, आपल्या मातृभूमीचं देव देश धर्माचं रक्षण केलं त्या गडकोटाच्या साह्याने. आणि आपण हे गडकोटावर हे शिवाजी महाराजांचं स्मारक 4 वर्ष झाले. हा स्मारक एवढ्या अडीअडचणीतून एवढ्या संघर्षातून उभा केलंय. आपले सतीशदादा हातमोडे असतील, आशिषदादा जाधव, दांगड साहेब, दत्ताभाऊ पोकरकर आणि असंख्य असे आपले म्हणजे भाऊबंद आहेत. सगळ्याची नावं घेऊ शकत नाही. असे आपले असंख्य यांनी समाधान दादा हातमोडे दादा आणि आशिषदादांनी त्या अक्षरशः घरावर तुळशीपत्र ठेवून हे कार्य पूर्ण लायासने म्हणजे पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांची आम्ही संगती होतो, त्याचाही आम्हाला अभिमान आहे. वर्षानुवर्ष काय शतकानुशतकं जातील ह्या गडावर हे महाराज स्मारक अवघ्या आयुष्याला आपल्या ह्यावं वाटावं असं कार्य आपल्या सर्वांच्या हातून झालेलं आहे. आणि ह्या कार्याला आज 4 वर्ष म्हणजे 28 तारखेला पूर्ण होत होती. काही कारणास्तव आपण त्या दिवशी महाराजांची पूजा करू शकलो नाही. आज तो योग आलेला आहे. रामनवमी ज्या म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्माचा दिवस होणार अशा पवित्र दिवशी आपल्याला योग बुद्ध संकरेचा योग आलेला आहे. या शुभ दिवशी आपण सर्वजण येथे आलात. रात्रभर आपण गड चढलोत, रात्रभर आपण झोपलेलो नाही. एवढ्या यांनी रात्री गड चढलो, वरती आलोत आणि हा एकदम सुकार्य म्हणजे चांगला आपलं अभिषेक एवढ्या व्यवस्थितपणे एवढ्या सुमंगल वातावरणात पार पडलं. आणि प्रत्येक वर्षी आपण वर्षाच्या 28 मार्चला किंवा मागे पुढे येऊन आपण हा प्रत्येक वर्षानुवर्षी आपल्या आयुष्य जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत हा उत्सव आपण साजरा करूया. आज ज्यांनी आहे ना इथं यायला जे नाही बोललेत ना त्यांनी हा सोहळा फक्त या व्हिडिओ मार्फत बघा. आणि तुम्हाला तर बोलून समजलं नसेल तर आमच्या आहे ना गुलाल तुम्ही असा विचार कराल की खरंच त्यांचं ऐकून जायला पाहिजे होतं. कारल्याला काय ह्या रविवारी नाही गेलो, पुढच्या रविवारी गेलो असतो. कारला किती लांब आहे, जवळच तर आहे. पस्तावल कारण की हा सोहळा यायला तर परत पुढचं वर्ष हा सोहळा आणि बरं हा व्ह्यू पण दाखव त्यांना, हा व्ह्यू पण दाखव. जे आली नाहीत त्यांच्यासाठी खास फक्त लक्षात ठेवा. मेन म्हणजे जरा एक आज आहे ना एक चांगल्या दिवशी रामनवमी नाही तो विषय सोडून दे. समजून आज रामनवमी चांगल्या दिवशी आज आपल्याला सण आहे. आणि या सणाच्या दिवशी हा जो सोहळा झालाय ना आणि या सोहळ्याचं दर्शन जे आम्हाला भेटले कशामुळे भेटले, फक्त प्रथमेश दादांमुळे. त्यांनी सांगितलं या आणि आमच्या पण काय म्हणत आलं की जावंच असं तिघच असून पण जावंच असं. विचार करा तुम्ही पण असत ना अजून मजा आली असते. या सोहळ्याचा आनंद घेता आला असं तुम्हाला पण. लक्षात ठेवा तुम्ही लय मोठी कोणाला सांगते बंद कर रे. नमस्कार मंडळी, येताना व्हिडिओ काय काढायला भेटली नाही या माणसामुळे. नाही जरा कॅन्सल असलं पळवत आणलंय का पाय कुठं आणि पायाचे बोट कुठं ते पण माहित नाही. त्यामुळे हा व्हिडिओ इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल कमेंट पण करा. ठीक आहे, जाऊ द्या. बाकी तुमचं प्रेम व्हिडिओमध्ये नक्कीच दिसू द्या. बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.